बदलापूर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे हादरून गेलंय। बदलापुरात एका 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय। शाळेच्या व्हॅनमध्ये बस चालकानं लैंगिक शोषण केलंय। पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली आहे। विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना व्हॅन चालकाने हे कृत्य केले। घरी पोहोचल्यावर विद्यार्थिनीने आई-वडिलांना घडलेला हा सगळा प्रकार सांगितलाय। विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणासह मारहाणही झालेली आहे। संतापलेल्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। ज्या व्हॅनमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर यांनी केलाय। बदलापूर पोलीस ठाण्यातही यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे। त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे। सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडून मिळालेली आहे। सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत अग्रीमेंटमध्ये होती। त्या अनुषंगाने आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।